तुमचा भाऊ आज मुंबईला गेला होता आणि तिथं अंबानीच्या घरासमोरून आम्ही पाण्याची बाटली उचलली आणि त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट आर्मीवाल्यांनी पकडून घेतला आणि फुल मोठा विषय होऊन गेला। सकाळी सकाळी 3 वाजता आम्ही निघालो होतो डायरेक्ट मुंबई फिरायला। सगळ्यात पहिले आम्ही ना पुणे स्टेशनवरती गाड्या बिड्या पार्क करून घेतल्या आणि अचानक भयानक गेलो आम्ही रेल्वेचं तिकीट काढायला। रेल्वेचं तिकीट तर आम्ही काढलं होतं, पण रेल्वे डायरेक्ट निघायला लागली होती म्हणून डायरेक्ट पळत पळत निघालो आम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने। आणि एवढा पळायलाचा फायदा झाला आम्हाला, डायरेक्ट ना गाडी भेटली, आमची गाडी उकली नाही आणि मग थोड्याच वेळात आपल्याला डायरेक्ट झोपायसाठी जागा भेटली आणि मग मस्तपैकी आपण झोपून घेतलं आणि डोळा उघडल्यावर डायरेक्ट बघितलं समोरचं वातावरण बघून तुम्ही माहिती किती सुंदर आहे हे सगळं। हे लोणावळ्यामधून आपण बघत होतो, लोणावळा कर्जत एक नंबर वातावरण बघत आम्ही डायरेक्ट ठाण्यामध्ये येऊन पोहोचलो आणि आपल्या गाडीने आपल्याला डायरेक्ट ठाण्यापर्यंत सोडलं होतं। तिथून आपल्याला डायरेक्ट आहे ना लोकलने फिरायचं होतं आणि मरणाची गर्दी होती लोकलमध्ये। कसं बसं करून गाडीमध्ये घुसलो आणि या गाडीने आम्हाला डायरेक्ट दादरपर्यंत आणून सोडलं। मग मस्तपैकी दादरला उतरलो आणि ज्या बिल्डिंगला आपण लहानपणापासून टीव्हीमध्ये बघू राहिलो तिला बघितलं आणि डायरेक्ट मुंबईच्या फेमस शिवाजी पार्कला गेलो। शिवाजी पार्कला आहे ना मस्तपैकी खायला बिला भारी भेटतं म्हणून तिथं मस्तपैकी नाश्ता बिष्टा केला आणि लोकलमधली एवढी गर्दी बघून आम्ही डायरेक्ट आहे ना मेट्रोने फिरायचा निर्णय घेतला आणि मग मेट्रोमधून उतरून डायरेक्ट बसमध्ये बसलो आणि बसमधून आपल्याला जायचं होतं डायरेक्ट जुहू चौपाटीला। आणि जुहू चौपाटी ना एकदम फिरायला भारी बरं का, मस्तपैकी इथून डायरेक्ट आहे ना विमानं डायरेक्ट डोक्यावरून जाते आणि हेलिकॉप्टरला तर तुम्ही हात लावू शकता एवढं बॅक मस्तपैकी फिरलो बिरलो ना। आता आपल्याला जायचं होतं डायरेक्ट अंबानीच्या घरी म्हणून मग आम्ही इकडं महालक्ष्मी रोडला आलो आणि तिथून मस्तपैकी गाडी बघितली, मग टॅक्सी विक्सी गेली ना आम्ही डायरेक्ट निघालो अंबानीच्या घराकडे जायला। आणि अचानक भयानक मग अंबानीच्या घरापाशी येऊन प्रकट झालो आणि आपण तर काही केलं नव्हतं, पण इथली सिक्युरिटी बघून डायरेक्ट चकित झालो। म्हणलं चला इथून पटकन दिवशी निघालो तिथून आणि डायरेक्ट आपल्याला जायचं होतं लवरमध्ये फेमस असलेलं मरीन ड्राईव्हसाठी आणि वेळेला वाया घालता डायरेक्ट अचानक भयानक आपण मरीन ड्राईव्हला येऊन प्रकट झालो आणि आपण इथं आलो होतो म्हणून इतकं वातावरण भारी झालं होतं ना इथलं, असं वाटत होतं डायरेक्ट रात्रभर इथं बसावं, पण इतकं भारी वातावरण बघत बघत ना डायरेक्ट संध्याकाळ झाली आणि मग आपल्याला जायचं होतं डायरेक्ट पुण्याच्या दिशेने। मग मस्तपैकी आपण ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या ठिकाणी येऊन प्रकट झालो आणि इथून आपल्याला डायरेक्ट पुण्याला जायचं होतं। मग मस्तपैकी गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट निघालो आम्ही पुण्याच्या दिशेने। बाकी तुम्हाला उन्हात जे एवढे भारी भारी ब्लॉग बघायचे असतील तर मुकुल साबळेला पटकन दिवशी फॉलो करून टाका, संपला विषय।